बोला, हो काहीतरी बोला. गप्प राहण्याचे पैसे देत नाही आम्ही तुम्हाला. सांगा आम्हाला आता काय करायचं. अहो काय सांगू मी. एक तर तुमच्या सूनबाईंनी हे ऑपरेशनचं खूळ मध्ये आणून मोठा घोळ घातलाय. मॅडम, दिग्विजय 25चा कधीच झालाय. त्याच्या वडिलांच्या विल प्रमाणे तो सरंजामी इंडस्ट्रीचा ऑफिशियल मालक झालाय. त्याला दिसत नाही म्हणून हा कारभार तुम्ही सांभाळताय. काय करावं. दिग्विजय 25चा झाला की सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा ऑफिशियल मालक होईल. तुमच्या व्यतिरिक्त फक्त आम्हाला माहिती आहे, बरोबर? हो मॅडम. म्हणजे दिग्विजयच्या वडिलांनी जे विल करून ठेवलंय त्याचा थांगपत्ता अजून तरी कोणालाच लागलेला नाहीये. मेलेल्या माणसाचं विल बदलायचं. कोणाचा फोन आला? हा, दाजी बोलतोय. हॅलो दाजी, अरू बोलतीये. हे हरुताई, अगं कशी आहेस? बरी आहेस ना? अगं बऱ्याच दिवसांनी दाजीची आठवण झाली तुला. बरं, आता सांग बघू, काय आनंदाची बातमी आहे ती? दाजी, तुम्हाला कसं कळलं मी आनंदाची बातमी देणार आहे? हे पोरी, अगं तुझ्या आवाजावरूनच कळलं. दिग्विजय पुन्हा पाहू शकतात. काय? त्यांच्या डोळ्यांची सर्जरी केली तर ते पुन्हा पाहू शकतील असं डॉक्टरांनी सांगितलंय. खरंच? अगं लय आनंदाची बातमी आहे. ठेवू फोन? होय. काळजी घ्या. बरं. पद्मिनी ताईंचा फोन होता? नाही, ते मी. दादा, मामाचा फोनही बंद आहे. अमर, मामा कुठल्या तरी महत्वाच्या मीटिंग मध्ये असेल, त्यामुळे तिचा फोन स्विच ऑफ असेल. मीटिंग संपली की ती फोन करेन, त्यामुळे डोंट वरी. नाही, आम्ही कुठल्याही मीटिंग मध्ये नव्हतो. आम्ही मंदिरात गेलो होतो. दिग्विजयला दिसणार हे ऐकल्यापासून खूप आनंदात होतो आम्ही. खूप आनंद झालाय आम्हाला. आम्ही आलोच. तुम्ही मला बोलावलं सर? नितीन, ए नितीन, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स. पण सर, तुम्हाला कसं माहित की आज माझा? हॅलो, मला आपल्या ऑफिस स्टाफ मधले सगळ्यांचे वाढदिवस लक्षात असतात बरं का. बस ना. हॅलो. हॅलो दिग्विजय, आओ आज नितीनचा वाढदिवस आहे आणि मी विसरूनच गेले. वा, कशी का मैत्रीण तू. झाप तिला धर. हॅलो. सॉरी 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 सॉरी, खरंच सॉरी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अरे मी विसरून गेले. सायलीचा फोन आला म्हणून कळलं तरी. सॉरी. हा, असू दे ग. लक्षात आल्यावर तू फोन केलास हे महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. हा मिस्टर राव, बोला. बसा. थँक्यू. बोला, काय काम होतं? सर, मागच्या महिन्यात इन्फोटेक कंपनीनं त्यांचं 2 लाखाचं बिल सबमिट केलं होतं. आपल्या नियमानुसार या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आपण त्यांचं पेमेंट केलं होतं, पण ते म्हणतात त्यांना पेमेंट मिळालं नाहीये. कोण गेलं होतं पेमेंट द्यायला? शंतनू सर. ते स्वतः म्हणाले की मी पेमेंट करून येतोय. तुम्ही ते पेमेंट ताबडतोब क्लिअर करून टाका. ओके सर. मी बोलतो शंतनू सरांशी. ओके सर. शंतनू भाऊजी, मला जरा तुमच्याशी बोलायचं. माझ्याशी? हा बोला ना, काय काम होतं? इन्फॉर्मॅटिक्सचं पेमेंट करण्यासाठी घेतलेलं 2 लाख रुपयांचं काय केलं? ते 2 लाख मी शंतनू भाऊजी, खोटं बोललात तर गाठ माझ्याशी आहे. तुम्ही 2 लाख रुपयांचं काय केलं ते? शंतनू भाऊजी बोला. ते 2 लाख मी जुगारात हरलो. दिग्विजय भाऊजी, मला माफ करा. मला तसं करायचं नव्हतं खरं. म्हणजे मला तुम्ही काय करता? पाय सोडा आधी. नाही, मी नाही पाय सोडणार. मला असं काही. तुम्ही आधी प्लीज उठा बरं, आणि माझे पाय सोडा बरं. तुम्ही उठा प्लीज. उठा.